श्रीराम समर्थ मनाच्या श्लोकांचा हा 9वा श्लोक आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये श्रीराम समर्थ आपल्याला स्वकष्टाने व स्वावलंबनाने केलेली जी गोष्ट आहे त्याच्यावर जोर देण्याचं आपल्याला सांगत आहेत. इथे स्वामी समर्थ रामदास हे आपल्याला काय सांगतायत, तर ते म्हणतायत की नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की आपल्याला जे धनसंपत्ती, घरदार, दुकान अशा ज्या गोष्टी असतात त्या मोस्टली आपल्या पूर्वजांकडनं आपल्याला मिळतात, ॲन्सेस्टर्सकडनं आपल्याला मिळतात. पण आपण त्या ॲन्सेस्टर्सला किंवा आपल्या जे पूर्वज आहेत त्यांना आपण किती वेळा थँक्स गिविंग करतो, किंवा ते जे संपत्ती असते त्याच्यावर किती लोकांचं लक्ष असतं, किती लोकांचं त्याच्यावर मन असतं, इच्छा अडकलेली असते. तर कायमस्वरूपी असं बघितलं गेलं आहे काय, जे अशा प्रकारे आलेली संपत्ती असते ती कायमस्वरूपी त्रास घेऊन येते. आता ह्याचं एक कारण असं आहे की पूर्वजांनी जे केलेले पापपुण्य असतात त्याच्यातले जे उरलेले सुरलेले पापकर्म वाचलेले असतात किंवा त्याचं जे फलित वाचलेलं असतं ते या माणसाला भोगायला लागतं. कारण ती द्रव्य पण त्यालाच मिळालं, ते प्रॉपर्टी पण त्यालाच मिळाली. त्यामुळे अशा प्रकारे मिळालेली प्रॉपर्टी किंवा द्रव्य जे असतं त्यांनी आपल्याला त्रासच होतो. तर याच्यामध्ये एक उपाय म्हणून मी तुम्हाला एक असं सुचवू शकेन की, कारण इथे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की मग जर का आपल्याला आपल्या पॅरेंटियल ह्याच्याकडनं आपल्याला हे मिळालं असेल तर मग ह्याचं काय करता येईल. तर एक सिम्पलची गोष्ट आहे, तुम्ही हे द्रव्य कुठल्या तरी देवी कार्याकरता वापरू शकतात, कुठल्या तरी मंदिरामध्ये दानधर्म करण्याकरता वापरू शकतात. त्याचं पुण्य, त्याचं जे फलित आहे ते सुद्धा त्यांनाच प्राप्त होऊ दे अशी आपण देवाला प्रार्थना करू शकतो. ह्यानी 2 गोष्टी होतात. एक, पूर्ण आपल्या घराण्याला ह्याच्या बाहेर पडायचा एक संधी, सुवर्ण संधी म्हणेन मी, ती प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या कर्मबंधनातनं मुक्त व्हायला आपल्याला मदत होते. तर हे जर का आपण केलं तर तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामधनं काय होते, तर ज्या पूर्वजांनी आपल्याला हे दिलं त्या पूर्वजांनाच ह्याचं फलित मिळू दे म्हटल्यावर मेल्यानंतरला त्यांना जी गती मिळायला पाहिजे ती गती त्यांना मिळण्यामध्ये त्या हे जे पुण्य प्राप्त झालं त्याचा उपयोग त्यांना होतो. त्यामुळे त्यांच्याहीकडनं आपल्याला आशीर्वाद मिळतो. म्हणजे देवाकडनं आशीर्वाद मिळतोच, पण आपल्याला त्या पूर्वजांकडनं पण आशीर्वाद मिळतो. सो हे एक गोष्ट आहे. तर हे असं जे प्राप्त द्रव्य असतं ते कायमस्वरूपी तुमचं एकतर चोरीमारी होतं, नाहीतर तुमचं त्याच्यातनं हाय असते खूप लोकांची, त्यामुळे अडकलेले जीव असतात, तर ती कधी लाभी नाही ठरत. मग आता इथे अजून एक प्रश्न उठतो की मग आता हे आईबाबांकडनं येणारी संपत्ती वगैरे, आता एक इलाज तर मी तुम्हाला सांगितलं आहे, ह्याच्यात अजून तुम्ही काय करू शकता. तर महाराज म्हणतात अशा संपत्तीमध्ये तुम्ही तुमचा मनच ठेवू नका. कारण काय आहे की परंपरा अंतर्गत आलेलं जे हे तुमचं गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक भावंडांची मुलं, अनेक लोक, अनेक ज्यांनी आशा लावून ठेवली आहे, त्यांचा हक्क पण नसेल कदाचित, पण त्यांनी आशा लावून ठेवली आहे. मग या सगळ्या आशा अडकलेल्या गोष्टी जर का आपण आपल्याकडे आणल्या तर आपल्याला त्याचा त्रासच होणार आहे. जर नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, आपल्याला ते द्रव्य नको जे पुढे जाऊन त्रासदायकच होणार आहे. आणि मग तुम्ही काय करू शकता. महाराज म्हणतात अनुषंगाने आलं ना तर तुम्हाला सांगितलंच आहे काय करायचं. पण जर का असं झालं आहे की बाबा भांडणं होत आहेत, तर मग सरळ सरळ तुम्ही त्याच्यातनं आपलं हे काढून टाका. तर हे बघा, त्रास तेव्हा होतो जेव्हा अशा गोष्टी आपल्याकडे येतात. जर का आपण ती गोष्टच आपल्यापर्यंत नाही येऊ दिली तर आपण या सगळ्यातनं आपोआप सुटतो.
पण माणसाचा मूळ धर्म, स्वभाव धर्म इतका तो हे आहे ना, तिथे दुसरी ओळ येते, अति स्वार्थ बुद्धी नेरे पापसाचे. अरे मग मी का सोडू, त्याला का देऊ, हे का करू, ते का करू. मग घ्या तुम्ही त्याच्याबरोबर आलेले प्रॉब्लेम्स पण घ्या आणि मग बसा फिरत सगळीकडे दारोदारी. कारण काय आहे, काहीतरी तर सोडायला लागेल. पुण्य कमवायचं तर पाप संचय करून चालणार नाही, आणि पाप कमवलं तर पुण्य संचय होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या एकाबरोबर एक नाही जाऊ शकत. ओके, सो तुम्हाला चॉईस करायचं आहे. इथे पण देवाने तुम्हाला चॉईस दिला आहे की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. पण अतिस्वार्थ बुद्धी नेरे पापसाचे, अशी जर का तुम्ही बुद्धी ठेवली की मग मी हे का देऊ, मग मीच का देऊ, किंवा असे जे प्रकार आहेत. काय होतं ना, मानव हा एक लोभी म्हणू शकते मी, असा एक व्यक्ती आहे. त्यामुळे ते काय होतं की कितीही त्याला असलं, अगदी किती गडगंज श्रीमंत असू दे, गाडी घरी त्याच्या अंगणामध्ये 10-10 गाड्या असू दे, पण मग त्याचा जीव त्या संपत्तीत अडकतो. पण तसं न करता जर का तुम्ही सरळ सरळ त्याच्यावरनं पाणी सोडलं तर आपोआप त्याच्याबरोबर येणारा त्रास पण सुटून जातो, त्याच्यावरही पाणी सुटतं. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. महाराज इथे काय सांगतायत, तुम्ही घडे भोगणे पाप ते कर्म खोटे म्हणजे काय, जिथे पापबुद्धी आहे त्या माणसाकडे तुम्ही काम जरी केलं तरी ते कर्म खोटं आहे. मग ते खरं नाही आहे कर्म, मग त्याच्याबरोबर पापच येणार, त्याच्याबरोबर तुम्हाला दुःख हे होणारच. आज नाही झालं आज वाचाल, उद्या नाही झालं उद्या वाचाल. पण ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला भोगल्या वाचून दुसरं काही नाही आहे, तर तुम्हाला ते भोगूनच जायचं आहे. मग अशा गोष्टीला काम मागे लागा. त्यामुळे काम करताना सुद्धा महाराज म्हणतात, पहिली गोष्ट काय, पहिल्या लाईनीत, तर स्वकष्टाने आणि स्वावलंबन यांनी तुम्ही जी संपत्ती कमवू शकताय ती कमवा. ह्यांनी जे तुम्ही प्रॉपर्टी कमवू शकताय ती कमवा. पण जर का तुम्हाला अनुषंगाने काही आलंच तर मग ते देवाच्या किंवा परमेश्वराच्या, संतांच्या, गुरूंच्या अशा कुठल्या तरी कार्यात लावा जिथे परमेश्वरी कार्याला काहीतरी हातभार लागतो आहे, तर मग तो आपोआपच ती लक्ष्मी शुद्ध होऊन जाते. मग पापाच्या ऐवजी पुण्यकर्म होऊन जातं. तिसरी गोष्ट काय सांगतायत की तुम्ही सरळ सरळ हक्क सोडा आणि त्याच्यावरनं पाणी सोडून द्या. मग तुम्ही ते भोगण्याचा प्रश्नच उठत नाही. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि जर का यदा कदाचित तुमच्याकडे अशी कुठली संपत्ती आली तर मग दुसरा उपाय त्यांनी काय सांगितलं, दुसरा कुठला ह्याने तुम्हाला पाप चढू शकतं, तर तुम्ही स्वतः कोणाकडे हे जो कष्ट करायचे आहेत तुम्हाला सांगितलं आहे, ते कष्ट करताना तुम्ही अशा माणसाकडे करू नका जो स्वतः पापी आहे, जो चुकीच्या मार्गाने धन कमवतो आहे, जो चुकीच्या मार्गाच्या गोष्टी अवलंबतो आहे. कारण तुम्ही हो ना हो, तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या कर्माकरता कारणीभूत ठरत आहेत, तर त्याचं जे काही तो कमवतो आहे पाप किंवा पुण्य, ते थोडं तुमच्या मार्गी येत आहे. हे विसरू नका. पुण्य असेल तरी येत आहे, पाप असेल तरी येत आहे. ओके, जर का तुम्ही आपल्या घरी एखाद्या माणसावर अवलंबून राहून तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला गेला तर ट्रस्ट मी, तुमच्या तीर्थयात्रेचं जे फलित आहे त्याचा थोडा भाग त्या माणसाला मिळतो. कारण त्यांनी तो जर का राहिला नसता तर तुम्हाला जाता आलं नसतं ना. तसंच पापकर्माचं आहे, जर का तुम्ही नसता तर त्याला ते करता आलं नसतं. त्यामुळे मग तो पापकर्म तुमच्याही माथल्या जातो. तर महाराज सांगतात की हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि कधी माणसाला दुःख होतं तर न होता मनासारिखे दुःख मोठे. मानवाला दुःख कधी होतं, मानव चिडचिड कधी करतो, मानवाचा तोल कधी सुटतो, मानवामध्ये हे षड्रिपू कधी जास्त बळवतात, तर त्याच्या मनासारखं झालं नाही ना की हे षड्रिपू आपल्यावर हावी होतात. का? कारण आपल्या मनासारखं झालं नाही हेच आपण सहन करू शकत नाही. तर चौथी गोष्ट काय करा, तुम्ही अपेक्षाभंगाचे दुःख दारुण, तर अपेक्षा कमी करा, रॅदर करूच नका, बाळगूच नका, असं स्वामींचं म्हणणं आहे. त्यामुळे कसं आहे की हे 4 गोष्टी महत्त्वाच्या स्वामी इथे आपल्याला शिकवत आहे या श्लोकामध्ये. आता याचा पुढचा जो श्लोक आहे 10वा, तो आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया.
जय जय रघुवीर समर्थ, जय गजानन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगदंब जगदंब नर्मदे हर.